लाखोंचा हरित घोटाळा उघड, अधीक्षकांचे आदेश झुगारून कार्यकारी अभियंता गुत्तेदारांच्या बचावाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निलंगा, शिरूर, अनंतपाळ व देवणी या तीनही विभागातील रस्त्यांच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील मोठा भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि दस्तऐवज फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. या संदर्भात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर यांच्याकडे तपासणीची मागणी करणारा गंभीर तक्रार अर्ज दाखल केला होता. कागदोपत्री हजारो झाडे, प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य ठिकाणी एकही नाही. प्रत्यक्ष पाहणीत रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीबाबत कागदोपत्री दाखवलेल्या झाडांशी प्रत्यक्ष झाडांचा दुरान्वयही संबंध नसल्याचे धक्कादायक चित्र उघड झालं आहे. झाडांचे जतन, देखभाल, मोजमाप व बिलिंग यामध्ये झालेल्या अनियमिततेमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी लुटल्याचा संशय बळावला आहे. खोटी मोजमापे, बनावट फोटो, बनावट नोंदी घोटाळ्याची संपूर्ण साखळी. अनेक ठिकाणी झाडे अस्तित्वात नाहीत, तर कागदोपत्री मात्र वाढलेली झाडे दाखवून संबंधितांनी शासन निधीचा अपहार केल्याची दाट शक्यता आहे. अधीक्षक अभियंत्यांचा आदेश दुर्लक्षित, कार्यकारी अभियंता गुत्तेदारांच्या बचावाला. तक्रारीची गंभीर दखल घेत अधीक्षक अभियंता लातूर यांनी कार्यकारी अभियंता निलंगा यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांचा स्पष्ट आदेश केराच्या टोपलीत टाकल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित गुत्तेदारांना पाठीशी घालून चौकशीला विलंब करण्यात आला आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन, सौदागर मोहम्मद रफी. सौदागर मोहम्मद रफी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या प्रकरणात त्वरित, निष्पक्ष व कठोर कारवाई न झाल्यास आम्ही नाईलाजास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू.